खरं तर आता दादांबद्दल काय सांगू तुम्हाला. आता सगळेजण म्हणतात सीमाताई तुमचा त्याग. खरा त्याग तो शरद दादांचा आहे. ज्यावेळेस ना दादा मागच्या वेळेस जे अपयश आलं, माझं खच्चीकरण झालं, माझा सगळ्यांवरचा विश्वास उडाला. मी खोटं नाही बोलणार आज. पण मगाशी एवढी आलोट गर्दी. कोण म्हणतो शरद दादा अपक्ष उभे आहेत. कोणता नेता जरी नसला ना तर हे सगळे मायबाप रूपी जनता आमची नेता आहे. तुम्हाला माहिती आहे माझ्या अश्रूंवर त्याचा परिणाम झालेला आहे. मी कदाचित डॉक्टरांना विचारणार आहे की ह्या गोष्टीचं उत्तर काय आहे. मला ना अश्रूच येत नाहीत. आता माझं मन रडतं, माझे डोळे रडायचं बंद झालेलं आहे. आज 2005 पासून हा जो संघर्ष चालू आहे दादांचा, तो तुम्हाला कोणालाच माहीत नाही. पण ह्यावर पुस्तक लिहिलं जाणार आहे हे पण मी तुम्हाला सांगते. एक काय असतो ध्येय वेडा माणूस. मी त्याच्याबरोबर माझं आयुष्य जगलेली आहे. मायबाप जनतेवर एवढं प्रेम, एवढा विश्वास आज खऱ्या अर्थाने मला इथे बघायला मिळालं आहे. आणि खरंच ही विजयाची सभा आहे असंच मी म्हणेन. गेल्या वेळेस दादा येणार होते निवडून. तुम्हाला माहीत नाही, जरा पण कल्पना नव्हती आम्हाला असं काही घडेल म्हणून. मी ओतूरला एकटीच राहत होते. इथे सोसायटीचं मला नाव नाही आठवते. त्यावेळेस मी शिवाजीदादा आढळराव यांचा प्रचार एकटीने केला. नंतर शरददादांचा प्रचार पण मी एकटीनेच केला, कारण आम्ही आमचं घर पण नाही बांधू शकलो म्हणून मी तिथे राहत होते. नंतर असं वाटलं एवढं कष्ट घेऊन, एवढं दादांनी कष्ट केलं, एवढं प्रगती केली, एवढं विकास केला आणि बसले होते अशीच जुन्नरला जायचं म्हणून. माझ्या मुली आधीच जाऊन बसल्या होत्या. पप्पा विजयी होतील ह्या अशी मी जाऊन बसले होते. मी देवाची प्रार्थना करत होते आणि दादांना मी म्हटलं आता मी जाणार आहे जुन्नरला. तोपर्यंत ती शेवटपर्यंत ते चालू राहिलं. ते आकडे कमी होत गेले. दादा मला बोलले सीमा थांब तिथेच, नको येऊ जुन्नरला. मी पण रायगडलाच आहे. नंतर ते अपयश बघून मला शब्दच सुचत नाहीत आता. त्याच्यामुळे ना मी ही निवडणूक वगैरे म्हटलं ना मी घाबरते. आणि तेव्हा मी दादांना म्हणायची नका करू तालुक्यात काम, काही कष्टाचं चीज नाही होणार. पण आता ही एवढी आलोट गर्दी बघून मला खरंच असं वाटतं की जे आमदारकीचं नेतृत्व असतं ते फक्त माझ्या नवऱ्यामध्ये हो, बाकी कोणामध्ये नाही. गेल्या वेळेस दादा बहुसंख्य मताने विजयी होणारच होते. पण एवढं राजकारण, एवढी राजकारण अहो काय आयुष्यभर आमदारकी काही एवढी मोठी एका कपार एखाद्याचं तुम्ही आयुष्य उद्ध्वस्त करायला. आणि ह्यावेळेस मला तो पण अनुभव आला. अतिशय वाईट वाटलं. पण मी टीका नाही करणार. आता खरं तर मी अजून काही बोलणार नाही. ज्या वेळेस येईल वेळ तेव्हा मी पुन्हा एकदा तुमच्यासमोर येऊन बोलेन. आता वेळ कमी आहे, आपण दादांनाच बोलूया. दादाच बोलते. धन्यवाद सगळ्यांना.